भारताला स्वातंत्र्योत्तर काळातील पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत। या पुरस्काराबाबत येत्या 4 मे पूर्वी सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यामुळे खाशाबा जाधव यांना 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। खाशाबा जाधव यांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशनच्या वतीनं नोव्हेंबर 2025 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर सुनावणी करताना कोल्हापूर सर्किट बेंचनं केंद्र सरकारला झापलं असून 4 मे 2026 पूर्वी यावर अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत। सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे हा सन्मान इतकी वर्ष रखडल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं खाशाबा जाधवांच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यास सांगितलंय। खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ लढा दिलाय। 2017 मध्ये खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण पुरस्कारांची फाईल सरकार दरबारी गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे शिफारस करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांची पूर्तता न झाल्यानं अखेर रणजित जाधव यांनी न्यायालयाचं दार ठोठावलं होतं।